नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक इंग्रजी शब्द म्हणजेच व्होकॅब्युलरी शिकणार आहोत। मागच्या व्हिडिओत आपण अल्फाबेट शिकलो। आजच्या व्हिडिओत आपण काही बेसिक इंग्रजी शब्द शिकणार आहोत। जर तुम्हाला इंग्रजी शिकायची असेल तर तुमच्याकडे पुरेसे शब्दभांडार असणे आवश्यक आहे। शब्दांची चांगली समज असेल तर इंग्रजी बोलणं, लिहिणं आणि समजून घेणं खूप सोपं होतं। म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही उपयुक्त आणि रोजच्या वापरात येणारे इंग्रजी शब्द कव्हर केलेले आहेत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि इंग्रजी शिकण्याच्या तुमच्या प्रवासाला सुरुवात करा। तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। घर म्हणजे हाऊस। हाऊसचं स्पेलिंग आहे HOUSE। HOUSE हाऊस म्हणजे घर। पाणी, पाणीला इंग्लिशमध्ये वॉटर म्हणतात। वॉटरचं स्पेलिंग आहे WATER। WATER वॉटर म्हणजे पाणी। अन्न, अन्नाला इंग्लिशमध्ये फूड म्हणतात। फूडचं स्पेलिंग आहे FOOD। फूड, फूड म्हणजे अन्न। FOOD फूड म्हणजे अन्न। वडील, वडीलला इंग्लिशमध्ये म्हणतात फादर। फादरचं स्पेलिंग आहे FATHER। FATHER फादर म्हणजे वडील। आईला इंग्लिशमध्ये मदर। मदरचं स्पेलिंग आहे MOTHER। MOTHER मदर म्हणजे आई। भाऊला इंग्लिशमध्ये ब्रदर। ब्रदरचं स्पेलिंग आहे BROTHER। BROTHER ब्रदर म्हणजे भाऊ। बहीण म्हणजे सिस्टर। सिस्टरचं स्पेलिंग आहे SISTER। SISTER सिस्टर म्हणजे बहीण। शाळेला इंग्लिशमध्ये स्कूल म्हणतात। स्कूलचं स्पेलिंग आहे SCHOOL। SCHOOL स्कूल म्हणजे शाळा। विद्यार्थीला इंग्लिशमध्ये स्टुडंट म्हणतात। स्टुडंटचं स्पेलिंग आहे STUDENT। STUDENT स्टुडंट म्हणजे विद्यार्थी। शिक्षकला इंग्लिशमध्ये टीचर म्हणतात। टीचरचं स्पेलिंग आहे TEACHER। TEACHER टीचर म्हणजे शिक्षक। मित्र किंवा मैत्रिणी फ्रेंड। FRIEND। FRIEND फ्रेंड म्हणजे मित्र किंवा मैत्रीण। जर एकापेक्षा अनेक असतील तर फ्रेंड्स। फ्रेंडच्या शेवटी S लागेल, फ्रेंड्स। पुस्तकेला इंग्रजीत बुक्स म्हणतात। एकापेक्षा अधिक पुस्तक असेल तर बुक्स। त्याचं स्पेलिंग आहे BOOKS म्हणजे बुकच्या शेवटी S लागतो। बुक्स म्हणजे पुस्तके। फूल म्हणजे फ्लावर। त्याचं स्पेलिंग आहे FLOWER। फ्लावर म्हणजे फूल। एकापेक्षा अनेक फूल्स असतील तर फ्लावर्स, शेवटी S लागेल। फळ म्हणजे फ्रूट। त्याचं स्पेलिंग आहे FRUIT। FRUIT फ्रूट म्हणजे फळ। जर एकापेक्षा अनेक फळं असतील तर फ्रूट्स, शेवटी फ्रूटच्या शेवटी S लागेल। गाडीला इंग्लिशमध्ये कार म्हणतात। त्याचं स्पेलिंग आहे CAR। कार, CAR कार। कार म्हणजे गाडी, एकापेक्षा अधिक असतील तर कार्स। रस्ता, रस्त्याला इंग्लिशमध्ये रोड। रोडचं स्पेलिंग आहे ROAD। ROAD रोड, रोड म्हणजे रस्ता। दरवाजाला इंग्लिशमध्ये डोअर म्हणतात। डोअरचं स्पेलिंग आहे DOOR। DOOR डोअर म्हणजे दरवाजा। खिडकीला इंग्लिशमध्ये विंडो असे म्हणतात। विंडोचं स्पेलिंग आहे WINDOW। WINDOW विंडो म्हणजे खिडकी।
टेबलला इंग्लिशमध्ये टेबल म्हणतात. टेबलचं स्पेलिंग आहे TABLE. TABLE. टेबल म्हणजे टेबल. खुर्चीला इंग्लिशमध्ये चेअर म्हणतात. चेअरचं स्पेलिंग आहे CHAIR. CHAIR. चेअर म्हणजे खुर्ची. झाडला इंग्लिशमध्ये ट्री म्हणतात. ट्रीचं स्पेलिंग आहे TREE. TREE. ट्री म्हणजे झाड. पायाला इंग्लिशमध्ये लेग म्हणतात. लेगचं स्पेलिंग आहे LEG. LEG. लेग म्हणजे पाय. आगला इंग्लिशमध्ये फायर म्हणतात. फायरचं स्पेलिंग आहे FIRE. FIRE. फायर म्हणजे आग. वाऱ्याला इंग्लिशमध्ये विंड म्हणतात. विंडचं स्पेलिंग आहे WIND. WIND. विंड म्हणजे वारा. पाऊसला इंग्लिशमध्ये रेन म्हणतात. रेनचं स्पेलिंग आहे RAIN. RAIN. रेन म्हणजे पाऊस. चंद्राला इंग्लिशमध्ये मून म्हणतात. मूनचं स्पेलिंग आहे MOON. MOON. मून म्हणजे चंद्र. सूर्याला इंग्लिशमध्ये सन असे म्हणतात. सनचं स्पेलिंग आहे SUN. SUN. सन म्हणजे सूर्य. आकाशला इंग्लिशमध्ये स्काय म्हणतात. स्कायचं स्पेलिंग आहे SKY. SKY. स्काय म्हणजे आकाश. डोळ्याला आय म्हणतात. आयचं स्पेलिंग आहे EYE. EYE. आय म्हणजे डोळा. एकापेक्षा दोन असतील तर आईज S लागेल. बॅगला इंग्लिशमध्ये बॅग म्हणतात. त्याचं स्पेलिंग आहे BAG. BAG. बॅग. एकापेक्षा जास्त बॅग्स असतील तर बॅगच्या शेवटी S लागेल. बूटला इंग्लिशमध्ये शूज म्हणतात. शूजचं स्पेलिंग आहे SHOES. SHOES. शूज म्हणजे बूट. टोपीला इंग्लिशमध्ये कॅप म्हणतात. कॅपचं स्पेलिंग आहे CAP. CAP. कॅप म्हणजे टोपी. कपडेला इंग्लिशमध्ये क्लोथ्स म्हणतात. क्लोथ्सचं स्पेलिंग आहे CLOTHES. CLOTHES. क्लोथ्स म्हणजे कपडे. अंगठ्याला इंग्लिशमध्ये थंब म्हणतात. थंबचं स्पेलिंग आहे THUMB. THUMB. थंब म्हणजे अंगठा. पायाला इंग्लिशमध्ये फूट म्हणतात. फूटचं स्पेलिंग आहे FOOT. FOOT. फूट म्हणजे पाय. हातला इंग्लिशमध्ये हँड म्हणतात. HAND. HAND. हँड म्हणजे हात. एकापेक्षा दोन हात असेल तर हँड्स. हेअरला इंग्लिशमध्ये केस म्हणतात. हेअरचं स्पेलिंग आहे HAIR. HAIR. हेअर म्हणजे केस. तोंडला इंग्लिशमध्ये माउथ म्हणतात. माउथचं स्पेलिंग आहे MOUTH. MOUTH. माउथ म्हणजे तोंड. नाकला इंग्लिशमध्ये नोज म्हणतात. NOSE. NOSE. नोज म्हणजे नाक. इयरला इंग्लिशमध्ये कान म्हणतात. इयरचं स्पेलिंग आहे EAR. EAR. इयर म्हणजे कान. पवित्र किंवा धार्मिकला होली म्हणतात. होलीचं स्पेलिंग आहे HOLY. HOLY. होली म्हणजे पवित्र धार्मिक.
रानटी किंवा जंगलीला इंग्लिशमध्ये वाईल्ड म्हणतात. वाईल्डचं स्पेलिंग आहे WILD. WILD. वाईल्ड म्हणजे रानटी किंवा जंगली. गरीबला इंग्लिशमध्ये पुअर म्हणतात. पुअरचं स्पेलिंग आहे POOR. POOR. पुअर म्हणजे गरीब. उंचला इंग्लिशमध्ये टॉल म्हणतात. टॉलचं स्पेलिंग आहे TALL. TALL. टॉल म्हणजे उंच. मजबूतला इंग्लिशमध्ये स्ट्रॉंग म्हणतात. स्ट्रॉंगचं स्पेलिंग आहे STRONG. STRONG. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. अशक्तला इंग्लिशमध्ये वीक म्हणतात. वीकचं स्पेलिंग आहे WEAK. WEAK. वीक म्हणजे अशक्त. चकचकीत किंवा तेजस्वीला ब्राईट म्हणतात. ब्राईटचं स्पेलिंग आहे BRIGHT. BRIGHT. ब्राईट म्हणजे चकचकीत किंवा तेजस्वी. खोलला इंग्लिशमध्ये डीप म्हणतात. डीपचं स्पेलिंग आहे DEEP. DEEP. डीप म्हणजे खोल. धीटला इंग्लिशमध्ये बोल्ड म्हणतात. बोल्डचं स्पेलिंग आहे BOLD. BOLD. बोल्ड म्हणजे धीट. श्रीमंतला इंग्लिशमध्ये रिच म्हणतात. रिचचं स्पेलिंग आहे RICH. RICH. रिच म्हणजे श्रीमंत. सफाईला इंग्लिशमध्ये क्लीन म्हणतात. क्लीनचं स्पेलिंग आहे CLEAN. CLEAN. क्लीन म्हणजे साफसफाई किंवा स्वच्छ. व्हाईटला इंग्लिशमध्ये बॅड म्हणतात. बॅडचं स्पेलिंग आहे BAD. BAD. बॅड म्हणजे व्हाईट. चांगल्याला इंग्लिशमध्ये गुड. गुडचं स्पेलिंग आहे GOOD. GOOD. गुड म्हणजे चांगलं. जुन्याला इंग्लिशमध्ये ओल्ड म्हणतात. ओल्डचं स्पेलिंग आहे OLD. OLD. ओल्ड म्हणजे जुने. नवीनला इंग्लिशमध्ये न्यू म्हणतात. न्यूचं स्पेलिंग आहे NEW. NEW. न्यू म्हणजे नवीन. लहानला इंग्लिशमध्ये स्मॉल म्हणतात. स्मॉलचं स्पेलिंग आहे SMALL. SMALL. स्मॉल म्हणजे लहान. मोठ्याला इंग्लिशमध्ये बिग म्हणतात. बिगचं स्पेलिंग आहे BIG. BIG. बिग म्हणजे मोठं. थंडला इंग्लिशमध्ये कोल्ड म्हणतात. कोल्डचं स्पेलिंग आहे COLD. COLD. कोल्ड म्हणजे थंड. उष्णला इंग्लिशमध्ये हॉट म्हणतात. हॉटचं स्पेलिंग आहे HOT. HOT. हॉट म्हणजे उष्ण. भित्र्याला इंग्लिशमध्ये टिमिड म्हणतात. टिमिडचं स्पेलिंग आहे TIMID. TIMID. टिमिड म्हणजे भित्रा. नम्राला इंग्लिशमध्ये हंबल म्हणतात. हंबलचं स्पेलिंग आहे HUMBLE. HUMBLE. हंबल म्हणजे नम्र. मोठा, मोठी किंवा मोठे ला इंग्लिशमध्ये लार्ज म्हणतात. लार्जचं स्पेलिंग आहे LARGE. LARGE. लार्ज म्हणजे मोठं. गर्व किंवा गर्विष्ठला प्राऊड म्हणतात. प्राऊडचं स्पेलिंग आहे PROUD. PROUD. प्राऊड म्हणजे गर्व किंवा गर्विष्ठ. नाशवंत किंवा मरणाधीनला मॉर्टर म्हणतात. मॉर्टलचं स्पेलिंग आहे MORTAL. MORTAL. मॉर्टल म्हणजे नाशवंत किंवा मरणाधीन.
कुटुंबाला इंग्लिशमध्ये फॅमिली म्हणतात. फॅमिलीचे स्पेलिंग आहे FAMILY. FAMILY. फॅमिली म्हणजे कुटुंब. आनंदीला इंग्लिशमध्ये हॅपी म्हणतात. हॅपीचं स्पेलिंग आहे HAPPY. HAPPY. हॅपी म्हणजे आनंदी. आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.